नमस्कार मित्रांनो, मी आध्यात्मिक चर्चा या चॅनलवर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आहे. तर आज आपण आपल्याला माहीत असलेल्या आणि ओळखीच्या ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठातील 13व्या ओळीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मग ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग नमस्कार करून आपण या पुढील भागाची सुरुवात करूया. समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, ऐक्या केशी राजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. तर माऊली पहिल्या कडव्यात काय सांगत आहेत की समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. आता ह्याचा भावार्थ जर समजून घ्यायचा झाला तर जोपर्यंत प्रेम सुखाची प्राप्ती झाली नाही व द्वैत बुद्धीवर जाण जाणीव नांदत आहे तोपर्यंत हरीची समाधी कधीच साध्य होणार नाही. आता प्रेम सुखाची प्राप्ती म्हणजे काय? प्रेम सुख ह्याचा अर्थ तर सर्वांनाच ठाऊक आहे, पण इथे प्रेम सुख म्हणजे तुमचं भगवंताविषयी असलेलं प्रेम. आणि हे प्रेम एकतर्फा नसून ते दोन्ही तर्फा असलं पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही भगवंतावर प्रेम करणार तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम भगवंत तुमच्यावर करेल. आणि ह्याची अनुभूती ज्याला झाली तो खरंच भाग्यवान. कारण भगवंताचं प्रेम तुम्हाला प्राप्त झालं आहे आणि त्याचा अनुभव किंवा अनुभूती तुम्हाला होत आहे हे समजणंच हे खरंच खूप भाग्याचं लक्षण आहे. कारण निस्वार्थी प्रेमाची संकल्पना ह्या जगात फारच दुर्मिळ आहे. आपल्यावर सर्वजण प्रेम करतात असं वाटतं, पण बऱ्याचदा त्या प्रेमामागे हेतू सुद्धा लपलेला असतो. हेच पाहना, आई वडील आपल्या मुलावर प्रेम करतात, पण आई वडिलांची अशी कधीतरी अपेक्षा असते किंवा त्यांच्या मनामध्ये असं कधीतरी वाटत असतं की ह्या मुलाने मोठं होऊन आपला सांभाळ करावा. तर ह्याला निस्वार्थी प्रेम म्हणता येईल का? निस्वार्थी प्रेमामध्ये फक्त देणं आलं. तुम्ही देत राहा, देत राहा, देत राहा आणि त्या बदल्यात तुम्हाला काही मिळेल ह्याची आसक्ती न बाळगणं म्हणजेच निस्वार्थी प्रेम. तर जोपर्यंत ह्या भगवंताच्या प्रेमसुखाची प्राप्ती झाली नाही आणि ह्याला कारण म्हणजे की तुमच्या द्वैत बुद्धीवर जाण जाणीव नांदत आहे. म्हणजेच काय? द्वैत बुद्धी आणि अद्वैत बुद्धी ह्या दोन बुद्धीच्या भिन्न स्थिती आहेत आणि ह्यांची लक्षणंही वेगळी आहेत. तर द्वैत बुद्धी म्हणजे ह्याचं एक सरळ सोपं उदाहरण द्यायचं झालं तर माझा परमेश्वर हा मला एका विशिष्ट मूर्तीमध्येच सापडतो किंवा मंदिरात गेल्यावरच मला परमेश्वराचा सहवास प्राप्त होतो. ही जाणीव हेच एक द्वैत बुद्धीचं उदाहरण आहे. ह्या उलट अद्वैत बुद्धी म्हणजेच माझा परमेश्वर हा चराचरात व्यापलेला आहे, सर्वव्यापी आहे आणि तो निरंतर माझ्या सहवासात आहे. म्हणजेच परमेश्वराच्या अद्वैत वास्तव्याची प्रचिती ज्याला असते ती म्हणजे अद्वैत बुद्धी. तर माऊली ते सांगतात, जोपर्यंत द्वैत बुद्धीवर जाण जाणीव नांदत आहे म्हणजेच बुद्धीला रंग रूप आकार किंवा गंध ह्याचं स्मरण आहे तोपर्यंत परमेश्वर सुखाची प्राप्ती अशक्य आहे. आणि म्हणूनच माऊली इथे असं सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या द्वैत बुद्धीवर विजय प्राप्त करून अद्वैताकडे वळत नाही तोपर्यंत तुम्हाला हरीची समाधी कधीच साध्य होणार नाही. आता हरीची समाधी म्हणजे काय? तर जळी स्थळी काष्टी पाषाणी मला माझा परमेश्वरच दिसतो, मला माझा परमेश्वर पांडुरंगच दिसतो याची जाणीव असणं
आणि त्या परमेश्वर सुखामध्ये रममाण होणं आणि त्या सुखाची अनुभूती घेत असताना जो रममाण होतो त्याला हरीची समाधी असं म्हणतात. किती सुंदर शब्दात माऊली हरिसुखाची स्तुती करत आहेत. ज्याला ही हरिसुखाची किंवा हरीची समाधी जमली त्याचं हे जीवन फळाला लागलं. तर माऊली पुढील कडव्यात सांगतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. म्हणजेच काय, सकळ सिद्धी भगवंताच्या प्राप्तीत असून बुद्धीच्या सामर्थ्याने हरीची प्राप्ती करून घेणे हेच खरे बुद्धीचे वैभव आहे. आता खरं सांगायचं झालं तर असं म्हणतात की मनुष्य जन्म हा फार मुश्किलीने मिळतो आणि ह्या मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं झालं तर भगवंत प्राप्ती ही साहजिकच त्यात आली. मला असं वाटतं की इतर प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये फार मोठा फरक आहे आणि तो फरक म्हणजे वाचेचा आहे. मनुष्य हा बोलू शकतो, मनुष्य हा हरिनाम घेऊ शकतो, जे इतर प्राणी घेऊ शकत नाही. कारण मनुष्याला हरिनाम घेण्यासाठी किंवा वाचेसाठी जी बुद्धी लागते ती भगवंताने बुद्धी फक्त मनुष्य प्राण्याला दिली आहे. म्हणून मनुष्याचा जन्म हा सर्वात सर्वश्रेष्ठ जन्म समजला जातो. आणि म्हणूनच माऊली ते सांगतात की मनुष्याला बुद्धी दिली आहे जेणेकरून त्या बुद्धीचा सदुपयोग करून मनुष्य हरिनाम घेऊन त्या भगवंताला आपलंसं करू शकतो, जे इतर प्राणी नाही करू शकत. जेव्हा आपण हरिनाम घेतो त्यात आपलं मन आणि प्रेम गुंतवलं की ते त्या भगवंताला साहजिकच पोचतं. आणि तो भगवंत म्हणजे आपला काही वैरी नाही. त्यामुळे मनुष्य जन्म हा एकच जन्म आहे ज्याच्यामध्ये भगवंत प्राप्ती होऊ शकते. म्हणून माऊली ते सांगतात की सकळ सिद्धी म्हणजेच मनुष्य जन्म पूर्णत्वाला येऊ शकतो तर तो त्या भगवंताच्या प्राप्तीमुळेच. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी जे लागतं, जी बुद्धी लागते ती मनुष्याला प्राप्त आहे. म्हणून मनुष्याने ह्या जन्मातच भगवंताची प्राप्ती करून घ्यायला हवी. आणि ह्यातच मनुष्याच्या बुद्धीचं खरं वैभव किंवा कौतुक आहे. तर माऊली पुढील कडव्यात सांगतात की रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. म्हणजेच काय, जोपर्यंत गोविंदाच्या चरणी मन रमले नाही तोपर्यंत रिद्धी सिद्धी व निधी या साधकाला हितावह तर नाहीत, पण उलट अधोगतीलाच मात्र कारणीभूत होतात. तर माऊली इथे रिद्धी सिद्धी आणि निधी यांचा उल्लेख करत आहेत. आता ह्यांचा शब्दशः अर्थ समजून घ्यायचा झाला तर रिद्धी म्हणजे वाढ, सिद्धी म्हणजे सफलता आणि निधी म्हणजे संपत्ती, धन दौलत. पण माऊली इथे काय सांगत आहेत, तर साधकाकडे या तिन्ही गोष्टी असतील. आपल्याला असं वाटतं की जर धन दौलत संपत्ती आणि जर तुमच्या हाताला यश असेल तर आयुष्य फार सुखकर होईल. पण माऊली इथे सांगतात की हे सर्व काही तुमच्याकडे असताना जर तुमचं हरिनामाच्या ठिकाणी मन नसेल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनाला फायदेशीर ठरायच्या ऐवजी ह्या तुमच्या अधोगतीलाच कारणीभूत ठरतात. आता असं माऊली का सांगत आहेत, कारण उदाहरणच द्यायचं झालं तर आजच्या कलियुगात जर धन दौलत संपत्ती आणि यश जर तुमच्या हाती असेल, सर्व सुख जर तुमच्या दारी नांदत असतील तर माणूस ऐशो आरामात सर्व काही विसरून जातो, विषयांच्या मागे लागतो.
हाव निर्माण होते, तिरस्कार निर्माण होतो आणि मनुष्य आपसुकच अवगुणांच्या मागे लागतो, विषय विकारांच्या नादी लागतो. त्यामुळे मनुष्याचा जन्म ज्यासाठी झाला आहे त्याचा विसर त्याला पडतो. म्हणूनच माऊली इथे सांगतात की सर्व ऐशो आराम विलास तुमच्या घरी नांदत असतील, पण जर हरिनामाच्या ठिकाणी तुमचं जर मन नसेल किंवा हरिचिंतनात तुम्हाला रस नसेल, तर सर्व काही असतानाही सुद्धा तुमचं आयुष्य हे सफल नाही ठरणार. कारण भगवंत प्राप्ती हेच एक मोक्षाचं साधन आहे. जर सर्व भोगातून मुक्ती हवी असेल तर हरिचिंतन हाच एक उपाय आहे. म्हणून साधकाने सर्व काही असताना सुद्धा किंवा ज्या परिस्थितीमध्ये साधक आहे त्या परिस्थितीमध्ये साधकाने हरिनामाची साथ कधी सोडली नाही पाहिजे. तर सारासार माऊलींचा सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही कितीही सुखात असाल, पण हरिचिंतन मात्र सोडू नका. तर पुढील कडव्यात माऊली सांगतात, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सर्व काळ हरिचिंतन करणे एवढे प्रभावी आहे की त्यामुळे अत्यंत रम्य असं जे समाधान ते माझ्या ठिकाणी रमले, माझ्या जीवनात ते स्थिर झाले. म्हणजेच हरिचिंतनाने जे समाधान ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी प्रकट झालं ते इतकं रम्य आणि प्रभावी आहे की त्यामुळे माऊलींना कशाचीच आसक्ती उरली नाही आणि त्या समाधानातच माऊली संपूर्ण रममान झाले आणि ह्या समाधानामुळे आयुष्य एकदम स्थिर झालं. आता इथे आपण कसा अर्थ घेतला पाहिजे? आता इथे माऊलींचा सांगायचा उद्देश हा आहे की सतत हरिचिंतनामुळे किंवा हरिनामामुळे जे समाधान तुमच्या ठिकाणी प्राप्त होईल, त्या समाधानामुळे तुमच्या हळूहळू सर्व इच्छा नाहीशा होतील आणि जेव्हा इच्छा नाहीशा झाल्या तेव्हाच तिकडे मोक्ष प्रकट होतो. म्हणूनच हे अत्यंत प्रभावी समाधान प्राप्त होणं फार गरजेचं आहे. कारण आपण रोजच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींच्या मागे सतत पळतो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं समाधान कुठेतरी हरवलेलं आहे. जेव्हा समाधान होतं त्याच वेळी मनुष्याचं चित्त स्थिर होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ठेविले अनंते तैसेची राहावे, अंगी असावे समाधान. असं का म्हटलं आहे? कारण मनुष्याच्या ठिकाणी जर समाधान असेल तर मनुष्य कुठल्याच गोष्टीविषयी आसक्ती बाळगत नाही. कारण जिथे समाधान आलं तिकडे इच्छेचा नाश झाला अथवा इच्छेची पूर्ती झाली. आणि स्थिर जीवनासाठी किंवा मोक्षप्राप्तीसाठी ह्या इच्छांचा नाश किंवा इच्छा पूर्ण होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच माऊली इथे सरळ सोप्या शब्दात सांगतात की हरिचिंतन हा एक सरळ सोपा मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात हे चिरकाल समाधान प्राप्त होऊ शकतं, जेणेकरून शेवटी मोक्षही मिळेल आणि हरिप्राप्तीही होईल. एवढं बोलून मी आजची चर्चा इथे समाप्त करतो. मला आशा आहे तुम्हाला ह्याही ओवीचा अर्थ कळला असेल. मी ह्याचप्रमाणे पुढील ओव्यांचा सुद्धा अर्थ सांगणार आहे. जर तुम्हाला पुढील ओव्यांचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझं अर्थानुरूप विवेचन आवडलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे पुढील ओव्यांचा सुद्धा अर्थ जाणून घेता येईल. आणि हो, तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट सेक्शन मध्ये लिहित जा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.